मंडळी, सुरेश आणि महेश हे 2 भाऊ होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या नावावर गावात 10 एकर जमीन होती. लहानपणापासून दोघांनी एकाच ताटात जेवण केलं, एकाच शाळेत शिकले, एकमेकांसाठी भांडलेही होते. पण वडील गेल्यानंतर त्यांच्या नात्यामध्ये एक गोष्ट आली, पैसा. महेश साधा माणूस होता, शेती करायचा. सुरेश शहरात राहत होता, व्यवसाय करत होता आणि पैशाचं गणित त्याला चांगलं समजत होतं. एक दिवस सुरेश गावात आला. तो म्हणाला, महेश, ही जमीन तशीही काही उपयोगाची नाही. मी काही कागदपत्र तयार केली आहेत, सही कर. दोघांचं काम सोपं होईल. महेशने कागद न वाचता सही केली, कारण त्याला भावावर विश्वास होता. काही महिन्यांनी त्याला कळलं, जमीन पूर्णपणे सुरेशच्या नावावर झाली होती. महेश हादरला. तो रडला, भांडला नाही, कोर्टात गेला नाही. फक्त एवढंच म्हणाला, दादा, जमीन घेतलीस, पण माझा विश्वास का घेतलास? सुरेश हसला. त्याला वाटलं, जगात हुशार तोच जो संधीचा फायदा घेतो. वर्ष गेली, जमिनीची किंमत वाढली. सुरेश करोडपती झाला. मोठा बंगला, महागडी गाडी, मोठा व्यवसाय. त्याचा मुलगा रोहनही मोठा झाला, MBA करून व्यवसायात आला. एक दिवस सुरेशला वाटलं, आता व्यवसाय मुलाकडे सोपवू. त्याने कंपनीची सर्व कागदपत्र रोहनकडे पूर्ण विश्वासाने दिली. काही महिन्यांनी रोहन म्हणाला, बाबा, काही नवीन कागदपत्रांवर सही करा. सुरेशने कागद न वाचता सही केली, कारण तो त्याचा मुलगा होता, ज्यावर त्याला सर्वात जास्त विश्वास होता. काही दिवसांनी बँकेकडून नोटीस आली. कंपनी आता त्याच्या नावावर नव्हती. बंगला त्याच्या नावावर नव्हता. अनेक मालमत्ता विकल्या गेल्या होत्या. सुरेशच्या पायाखालची जमीन सरकली. तो धावत मुलाकडे गेला. रोहन, हे काय आहे? रोहन शांतपणे म्हणाला, बाबा, तुम्हीच शिकवलं ना, संधीचा फायदा घ्यायचा असतो. त्या क्षणी सुरेशला 25 वर्षापूर्वीचा दिवस आठवला. महेशची सही आणि त्याचे शब्द, दादा, जमीन घेतलीस, पण माझा विश्वास का घेतलास? आज इतिहास पुन्हा घडत होता. फरक फक्त एवढाच होता, त्या दिवशी तो फसवणारा होता, आज तो फसलेला होता. त्या रात्री तो एकटाच बसला होता. त्याच्यासमोर करोडोंच्या मालमत्तेची कागदपत्र नव्हती, फक्त त्याच्या कर्माचा हिशोब होता. गरुड पुराणात सांगितलं आहे, दुसऱ्याला दिलेलं दुःख अनेकदा दुसऱ्या रूपात परत येतं. वेळ बदलतो, माणसं बदलतात, पण कर्माचा हिशोब हरवत नाही. मित्रांनो, फसवणूक करून मिळालेला फायदा हा विजय नसतो, कारण आपण जे पेरतो तेच कधीतरी उगवतं. धन्यवाद.